ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. 31 डिसेंबरच्या रात्रीचा सत्संग म्हणजे एकाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागताची ही रात्र. नेहमीप्रमाणे साधकांचे भजन प्रवचनानंतर आता गुरुदेवांच्या अमृत वचनांचे ते क्षण होते. परमपूज्य गुरुदेव म्हणाले, आत्ताच काही भाविक म्हणाले की माऊलींच्या तब्येतीला जपा. मलाही मान्य आहे, हे कातड्याचं शरीर आहे आणि शरीराची प्रकृती बिघडू शकते, परंतु कातड्याच्या डोळ्यांनी या कातड्याच्या बॉडीकडे पाहणं सोडून द्या. माझी काळजी वातावरण घेतं हेच बघा. आता थंडी वाढल्यासारखी झाली म्हणून मी स्वेटर घातला, परंतु घाम यायला लागला आणि स्वेटर काढून टाकायची वेळ आली. निसर्ग या शरीराला जगवण्याचा मार्ग आहे. मी माझ्या आत स्वस्थ आहे, मस्त आहे आणि अत्यंत बिनधास्त आहे. 10 सेकंदापासून 18 तासापर्यंत मला सत्संग करता येतो. वेळेचं बंधन जिथं पाळायचं तिथं कमीत कमी शब्दात मला माझं म्हणणं मांडता येतं. प्रवचनकारांची या व्यासपीठावर परीक्षा होते. दुसरी बाब ही आहे की मी ठरवलेलं असतं की आज आपल्याला याचं ऐकता येईल, त्याचं ऐकता येईल, परंतु वेळेअभावी आपल्याला संयोजकांचंही ऐकावं लागतं. माझ्यासाठी तर मला हे वाटतं की ज्याने मला पाठवलं तो माझी काळजी घेईल, जो मला जगवतो तो ती काळजी घेईल. जेव्हा अन्न करीत होतो तेव्हापासून अन्नछत्र घडतं, तोच काळजी घेतो. तुम्हाला वाटतं मी पांडुरंगाला आणलं, पण मी ती मूर्ती आणली नाही. मी मारुतीरायाला आणलं नाही, भाविकांनी ह्या मूर्ती आणल्या. माझ्या मते त्या आपोआप आल्या. जसे अतिथी आले तर आपण त्यांचा सत्कार करतोच ना. एक जण म्हणाला, हे काम होऊ द्या, मी महादेवाची पिंड आणून देतो. मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला माझा उपयोग करून घ्यायचा असेल आणि तुम्ही प्रतीकाच्या नादी लागायला लागले की ही तुमची योग्यता का? गुरूंचं बोट धरलं असं तुम्हाला वाटत असेल तर कातड्याचे भाविक, मातीचे दगडाचे देव, मग तुम्हाला कसं आत्मज्ञान होईल? विचार करा. एक जन्मात जे अनेक जन्माचे जगले, कपटी झाले, स्वार्थी झाले, विश्वासघातकी झाले, ते इमान, तो प्रामाणिकपणा सोडून शंकाखोर झाले असाल तर गुरूंच्या सानिध्यात येऊन उपयोग काय? पण आत्मविश्वास आहे की ज्याने खरोखर गुरूंचे बोट धरले असेल तर माझ्या एक प्रिय शिष्याला त्याच्या योग्यतेला हजार संन्याशीसुद्धा भ्रमित करू शकणार नाही, एवढी योग्यता त्याच्यात आली आहे. इतके ते योग्य झाले आहेत. आईचं काम हे असतं की पोराला तयार करून शाळेत पाठवणं. मोठ्या माणसांची धावपळ फक्त एवढ्यासाठी की ते फक्त लागीलुगी लावून देण्याचं काम करतात. मला इतका आत्मविश्वास आहे की या बसलेल्या भाविकांमध्ये साईबाबा, जनाबाई, कान्होपात्रापासून समर्थ रामदासांपर्यंत सगळे असे व्यक्तिमत्व या शिष्यांमध्ये तयार झाले आहेत. इथे येण्या अगोदर जरी ते आसक्तीने, विकाराने बरबटलेले असले, मोहाने, लोभाने बुद्धी भ्रमिष्ट झालेले असले, अंधाधुंद अशी त्यांची वर्तणूक असली, तरी ते आता शुद्धीवर आले आहेत. मुकाबला हमसे न करो, हम तुम्हें रंग डालेंगे कही पल में. आमची नजरानजर होणं, आमची भेट होणं, आमचा स्पर्श होणं, आमचं बोलणं, आमचे विचार आठवणं आणि काहीच न करता अंतर्मनाला, अंतरात्म्याला, जीवाला स्पर्श होणं, याची थोडी जरी अनुभूती तुम्हाला झाली तरी तुमची शेकडो जन्माची साधना पूर्ण होईल. नंतर जयघोष झाला. ही शक्तिपात दीक्षा आज्ञाचक्राद्वारे, सहस्रदलाद्वारे, नाभीद्वारे शरीरात शक्ती संचार करते. ती नजरेने, स्पर्शाने, संकल्पाने, विचारातून, आठवणीतून असा शक्तिपात होऊ शकतो. आणि गुरु शिष्याच्या बाबतीत तर गुरुने 1 सेकंद शिष्याकडे पाहिले आणि शिष्याने 1 सेकंद गुरुकडे पाहिले. अर्ध्या सेकंदाच्या आत हा शक्तिपात होतो. नराचा नारायण आणि नारीची श्रीलक्ष्मी होण्याची अनुभूती व्यक्तीला स्वतः येण्यासाठी माझे आशीर्वादही काम करतील. नव्हे संभोगात असताना शेवटच्या पतनाच्या बिंदूला सुद्धा त्याचा जप चालू राहील. शरीर शरीराचं काम करील आणि मन मनाचं काम करील. एवढे निर्लेप माझे भक्त राहतील. बेडूक चिखलात राहते, पाऊस आला तर ते चिखलात रुतते आणि कमळही चिखलात येते, परंतु पाण्याचे थेंब त्याच्या पानावर सुद्धा राहत नाही. राहिले काही थेंब तर ते मोत्यासारखे चमकतात आणि थोड्या वेळाने ओघळून जातात. अशी योग्यता शिष्यामध्ये येते. संसारात राहूनही निर्लेप. तुमची इच्छा असेल की आम्ही काहीतरी देऊ, परंतु हा तुमचा भ्रम आहे. आम्ही रिकामे नाही, भिकारी पण नाही. राम नाम जपना, पराय माल अपना, ही वृत्ती आमची नाही. याच जन्मात ज्यांना 2-2 हजार जन्मांच्या साधना या ठिकाणी करून घेतल्या आहेत. भावसमाधी काय असते, सहजयोग काय असतो, ज्ञानयोग काय असतो, भक्तियोग काय असतो, कर्मयोग काय असतो, सांख्ययोग काय असतो. एकदा पेढा तोंडात टाकल्यानंतर त्याच्या चवीच्या फंदात जायची गरजच नाही. त्याची आपोआप अनुभूती येते. परंतु एक गोम आहे, तुम्ही स्वतःवर विश्वासच ठेवत नाही.
ज्याचं मन स्वतःच्या नियंत्रणात नाही त्याचा कॉन्फिडन्स हरवलेला असतो. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, गुरु शिष्याचं नातं जीव आणि शिवाचं नातं आहे. सगळ्या प्रवचनकारांना मला हे विचारायचं आहे की तुमचा जीव तुम्ही निर्माण केला आहे, नाही ना? जो त्याने निर्माण केला तो तुमच्या शरीरात आहे. जीवाशिवाचा संबंध असतो. हा शरीर सुटल्यानंतर गुरु शिष्याचा संबंध येतो. हे शरीर सुटलं आणि दुसरं शरीर अजून मिळणं बाकी आहे. इथे संबंध येतो. दुसरं शरीर मिळालं, नवीन जन्म मिळाला, पहिला श्वास आत येतो, पुढचा श्वास बाहेर जातो. तिथं संबंध नाही. तुमच्यामधला आणि आमच्यामधला भेद सांगतो. तुम्ही कातड्याला मानून आमच्याकडे येता. कातड्यात प्रकृती असते, त्यात सूर्यप्रकाश म्हणजे दिवस रात्र, माती पाणी आग हवा आणि तोंड ही तुमची प्रकृती. त्याला मी मानून तुम्ही स्वतःच्या उद्धारासाठी माझ्याकडे येता. ज्या शिष्याच्या मानसिक स्तरावर, चित्तात, हृदयात, भावविश्वात गुरुची धारणा होते, तेव्हा त्या भावनेचा आम्ही गर्भपात होऊ देत नाही. सुगरण ती जी बासमती तांदूळातून खडे बाजूला फेकते, तशी ही कला आम्हाला अवगत आहे. मी एका कार्यक्रमात गेलो होतो. तेथील आग्रहाखातर तेथे ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष होते. ते म्हणाले, माऊली, मी म्हटलं बोला. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही ज्याचा मंत्र म्हणत आहात, तुम्ही ज्याचे ध्यान करत आहात, तुम्ही ज्याची सेवा करत आहात, तुम्ही ज्याला प्राप्त करायला निघाले आहात, ते कोण आहे? तो कुठे आहे? मी म्हणालो, तो तर मीच आहे. तो हृदयातच आहे. हृदय मंदिरी जे मज पाहती, तयासी होय माझी प्राप्ती. तुम्हालाही हे सांगतो, मी तुमच्या हृदयाच्या स्पंदनातच आहे, म्हणून तुम्ही जिवंत आहात. जर तुम्ही तुमच्यातून बाहेर पडेल, त्या क्षणी तुमच्या घरी सुतक पडेल, तुमच्यावर गोमूत्र शिंपडतील, तुम्हाला सुतळेने बांधतील. तुमचं शरीर जरी बर्फाच्या खड्ड्यात सांभाळून ठेवलं तरी ते किती दिवस, नंतर त्याला जाळूनच टाकावं लागेल. पोट भरायची विद्या शिकवणारे, रस्त्याने चालायला शिकवणारे ते गुरु, पुरुषार्थ करायला लावणारे ते गुरु. परंतु देवांनी अवतार घेतला तेव्हाही त्यांना सद्गुरू होते. देवांनाही सद्गुरू आहेत. विधाता सद्गुरू आहे. तुमच्यातील जे चैतन्य आहे, तुमचा जो आत्मा आहे, तुमच्यातील जी जागृती आहे, जो जिवंतपण आहे, तो बाजूला ठेवून, रात्रीला बाजूला काढून, खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं बाजूला करून, चुकीचं आणि खरं यातील फरक दाखवून, चांगल्या वाईटाचा फरक, आत्मा आणि परमात्मा आणि जीव यातील फरक समजून घेण्यासाठी सद्गुरूंचं मार्गदर्शन उपयोगी पडेल. तुम्हाला समजतं तेव्हापासून तुमचा हा भ्रम आहे, तुमचा हा मूर्खपणा आहे की मी गुरु केला. हा तुमच्या अज्ञानातला अहंकार आहे. गुरु करावा लागत नाही, तो असतो. जे केलं जातं ते बिघडतं, जे करावं लागतं ते नाटकी असतं, जे करावं लागतं ते बिघडतं. सोयरीक झाल्यानंतर मुलाला त्या मुलीची किंवा मुलीला त्या मुलाची आठवण करावी लागत नाही, ती आपोआप होते. मुलगी सासरी गेली, 2 वर्ष झाले भेट नाही, तेव्हा आईच्या डोळ्यात पाणी येण्यासाठी काही करावं लागत नाही. सकाळ आपोआप होते, रात्र आपोआप होते, जीव जन्माला आपोआप येतो. गाय एवढ्या मोठ्या वासराला जन्म देते आणि त्या वासरासाठी गाईच्या कासेत दूध यायला काही करावं लागत नाही. मुलगा एवढा मोठा झाला, आपोआपच झाला. तो मोठा होण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. म्हातारा झाला तो आपोआपच. केस पांढरे होतात तेही आपोआपच. फक्त त्याला काळे करायचे असले तर कलर आपल्यालाच लावावा लागतो. सद्गुरूंच्या नात्याला ग्रंथांचा, संतांचा आधार धरू नका. ती स्वतःची अनुभूती असते. जसे रस्त्याने जाता जाता ननवरे साहेबांच्या पॅन्टचे बटन तुटले किंवा चालता चालता पायात काटा घुसला तर तो कसा काढायचा हे वाचायला जाण्याची गरज नाही. तो आपल्याला आपोआप काढता येतो. निवांत, शांत, समाधान, संतुष्टी, स्थितप्रज्ञ, समाधीस्थ, ओतप्रोत, भरभरून, प्रसन्न, जिवंतपणा, आनंदी आनंद, आनंदगण, शोकमुक्त हे नुसते शब्द नाहीत. हे जिवंतपणातील आपलं स्वतःचं स्वरूप आहे हे ओळखा. देवी देवता, पूजा, कार्यक्रम ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, परंतु हा पांगुळगाडा आहे पांगळ्यांसाठी. सद्गुरूसारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजियाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. मनात आल्याने आपोआप झाले याचा अनुभव घ्या. या मांसाला, या शरीराला, या हाडांना, या जिभेला, या नाकाला, या डोळ्याला, या कानाला, या इंद्रियांना, ह्या चांबड्याला मी मांडलं. अरे अरे, पॅकिंगला महत्त्व आलं, वस्तूचं महत्त्व संपलं. धडकणाऱ्या काळजामध्ये जे धडधड करणारं आहे तेच आपण विसरतो. कोण स्वतःला जागा आणतो? कोणाला आपोआप जाग येते? ती तर आपोआपच येते. जाग आल्यावर मग माझं कंबर दुखतं, माझं हे दुखतं, माझं ते दुखतं चालू होतं. काही लोकांचा एक मंत्र पाठ असतो, त्याला अष्टाक्षरी मंत्र म्हणतात. काय करू, कसं करू, काय करू, कसं करू. त्याच्याही पुढं जाऊन काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल.
आम्ही ज्या वेळेला संपूर्ण परमार्थात उतरलो तेव्हा घरातल्या सर्वांची अंतरयात्रा काढली मनोमन. आई, भाऊ, बहीण, वडील, गुरु, नातेवाईक सर्वांची अंतरयात्रा डोळ्यांनी पाहिली आणि स्वतःही कसे जळलो हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. एक मरे त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढेच जाय. तुम्ही एक विचार करा, तुम्ही जिवंत आहात हे डोक्यात नसेल तर तुम्ही या दुनियेतून गेले तरी तुम्हाला त्याची काही व्हॅल्यू नाही. आपलं स्वतःचं स्वरूप आपण विसरलो, आपले सगळे गुण लोप पावले, सत्यापासून तुम्ही दूर गेलात. सत्य आहे सद्गुरू, सत्य आहे आत्मा. सत्याशी सत्याची गाठ बांधायची सोडून कातड्याची कातड्याला गाठ बांधता. लक्षात ठेवा, आत्म्याच्या नादी लागाल तर परमात्मा व्हाल, कातड्याच्या नादी लागाल तर माती व्हाल. विचार करा, केवढं मोठं ओझं आहे मी, केवढा मोठा बोजा आहे माझं. जन पळभर म्हणतील हाय हाय, तू जाता मागे राहील काय. तुम्ही ऐकून हैराण व्हाल, तुम्हाला आश्चर्य वाटेल, नवल वाटेल. पृथ्वी ग्रहावर आहात म्हणून हे आहे. तुम्हाला हे सगळं ऐकवायचं एवढ्यासाठी की आता 2015चे वर्ष संपले आणि इसवी सन 16मध्ये आपण पदार्पण करत आहोत. एक गाणं ऐकलं होतं, 16वं वरीस धोक्याचं. हा धोका समजून घ्या. तुम्ही शरीराला जोपर्यंत मी मानाल, शरीराला जोपर्यंत महत्त्व द्याल, त्याला मान द्याल, तोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळणं अवघड आहे. एक एक प्रवचनात कितीतरी जन्म पुरेल एवढी शिदोरी तुम्हाला दिली आहे. तुम्ही स्वतः आत्मा आहात, तुम्ही चैतन्य आहात आणि तुम्ही स्वतःच परमात्मा आहात. आत्म्याची काय सेवा करणार? मानताच कशाला स्वतःला मी. विषय अवघड वाटेल परंतु समजून घेतला तर अतिशय सोपा आहे. चैतन्याला आठवा, जडाला विसरा. जेव्हा तुम्हाला आत्मबोध घडेल तेव्हाच तुमचा उद्धार होईल. आता या नवीन वर्षासाठी म्हणजे या 16व्या वर्षासाठी हा शुभ संकल्प आहे. जसा हंस पाण्यातून दूध घेतो तसं चैतन्ययुक्त जेवढं आहे तेवढं तुम्हाला घेता आलं पाहिजे. जे जे तिसे ते ते नासे, पुनरपी तिसे पुनरपी नासे. या चक्रातून बाहेर पडा. या जन्मा अगोदरही मी होतो, जन्मभरही आहे. बेशुद्ध पडलं तरी आहे, पापात असलं तरी आहे, मुक्त असलं तरी आहे, पवित्र असलं तरी आहे आणि अपवित्र असलं तरी आहे, भोगी रोगी त्यागी असलं तरी आहे, सुखी दुःखी असलं तरी आहे आणि आनंदी असलं तरी आहे. जग असलं तरी मी आहे आणि जग नसलं तरी मी आहे. जीव काय आहे? जीव भावनेचा, संस्कारांचा चेंडू आहे. भावनेचा हा गुंडाळा म्हणजे लोकरीच्या वस्तू बनवायला घेतल्यावर अगोदर लोकरीचा गुंडाळा करून घेतात, तसा हा भावनेच्या धाग्यांनी गुंडाळून गुंडाळून बनलेला चेंडू म्हणजे जीव. माझ्या स्वतःसाठीच तर हेच आहे. जोपर्यंत लोक मला वेडं म्हणणार नाही तोपर्यंत माझ्या लक्षात येणार नाही की मी बरोबर चाललोय. माझं ध्येय आहे की तुम्ही चैतन्याला ओळखा आणि जडत्व कमी करा. जडत्वाला महत्त्व देणं कशाने कमी होईल ते आपण पाहू. प्रेम, आसक्ती, आपुलकी कमी झाली पाहिजे, पण तेच आपल्याला समजून घ्यावं लागेल. मनाला 2 बायका आहेत, एक आहे प्रवृत्ती आणि दुसरी आहे निवृत्ती. यांना मुलं आहेत. प्रवृत्तीची मुलं प्रेम, वात्सल्य, ममता, क्रोध, हिंसा, अहंकार, असूया, माया, भावना, कीर्ती इत्यादी. निवृत्तीची मुलं ही मनाची मोठी बायको. तिची मुलं म्हणजे दया, क्षमा, शांती, स्थिरता, बुद्धी, शुद्धी, पवित्रता, विवेक, भक्ती, वैराग्य इत्यादी. स्वतःला मी समजून प्रवृत्तीत येऊन आपण जगाच्या नादी लागतो. माझा तर स्वतःचा अनुभव हा आहे की 1965 साली आम्ही दीक्षा घेतली तेव्हापासून आज 2015 म्हणजे या 50 वर्षात आम्ही अत्यंत समाधानी आहोत, अतिशय तृप्त आहोत. कुठलीही खंत नाही, कुठलाही वैताग नाही, कंटाळा नाही. आम्ही अशा रीतीने समाधानी आहोत. सांगायचा हेतू हा आहे, माती गोळा करणं हा आमचा उद्देश नाही, माणूस घडवणं हा आमचा उद्देश आहे. ज्यानं त्यानं आपल्या पद्धतीने काही कर्म, काही कर्तव्य, काही भाग्य, काही पुनर्जन्माचे कर्म सोबत आणलेले असतात. त्या पद्धतीने जो तो जगत असतो. आता नीट ऐका, तुमच्या चांगल्या आणि वाईट असण्याशी माझा काही संबंध नाही. ते तुमचे गुण आहेत. तुमच्या मनाशी, शरीराशी माझा काही संबंध नाही. मी स्वतःच्या मनाशीच फारकती घेतली आहे. मनाची आई आहे कामना. जर कामनाच नाही तर मन जन्म घेणार नाही. तिथे निवृत्तीची गरज नाही आणि प्रवृत्तीची गरज नाही. तुमच्या चांगल्या वागण्याने मी फापाळणार नाही आणि तुमच्या वाईट वागण्याने मी नाराज होईल असेही नाही. ही तर प्रतिक्रिया असते आणि ती तुमच्या भल्यासाठी असते. लेकुराची हिता सदा वाहे आपुल्या चित्ता, ऐसी कणवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. आम्ही लोकप्रियता, प्रॉपर्टीच्या मागे लागलो नाही. आम्ही आमचा उपयोग व्यक्तीला घडवण्यामध्ये वापरतो आहोत. जे मोहांध आहे, जे कामपिपासू आहे, ज्यांना त्यागाचा अडथळा येतो, ते आता शुद्धीवर आले. काय वर्णू या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. मला तुम्हाला, मी आणि माझं या 2 तत्वातून तुम्हाला जागं करायचं आहे. 2016मध्ये खूप ध्यान करा. तुम्हाला ध्यान लागलं पाहिजे. तुम्ही
ध्यानी बना, ध्यान स्वरूप बना. तुम्ही एकटा ध्यानाचा अंगीकार केला तर जगातलं कुठलंही कार्य तुम्हाला अवघड नाही. ध्यानाने सतसत विवेक बुद्धी जागृत होईल, आत्मविश्वास वाढेल, कृपा होईल. ध्यान तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हाला देईल आणि नको ते निघून जाईल. एका वर्षात किमान 1000 तास ध्यान झालं पाहिजे. म्हणजे कमीत कमी दिवसातले 2.5 तास ध्यान व्हायला पाहिजे. ज्याला सत्संग करायचा त्याचं दिवसातून 8 तास वाचन पाहिजे. त्याने आत्ममंथन केलं पाहिजे, तत्वानुसंधान केलं पाहिजे. ज्याला ध्यानी बनायचं त्याने दिवसातून 10 तास ध्यान केलं पाहिजे. ज्याला सेवा करायची त्याने दिवसातले काही तास नियमाने सेवा केली पाहिजे. आणि नाम तर सर्वांना जमू शकते. उठता बसता चालता बोलता मनात नामस्मरण करता येते. तुम्ही परमार्थ म्हणजे गाडीची स्टेपणी म्हणून वापरू नका, स्टेअरिंग म्हणून परमार्थ करा. प्रपंच मजबूत होण्यासाठी भक्ती करू नका. हा सौदा आहे, ही भक्ती नाही. आरोग्य लाभण्यापुरते संतांचा उपयोग करून घेऊ नका. लालची बनू नका. स्वार्थापोटी ही भक्ती होऊच शकत नाही. हर स्थिती परिस्थितीत राजी राहायला शिका. तुझ्या सुखात पण मी राजी, तुझ्या कुरवाळण्यात पण राजी, तुझ्या लाथाडण्यात पण मी राजी. मी भाग्यवान आहे, तुझी कृपा माझ्यावर आहे. या पद्धतीने जगायला शिका. जो भिकारी आहे तोही जगतो, जो गरीब आहे तोही जगतो आणि जो अब्जाधीश आहे तोही जगतो. करिअर आणि परमार्थाचा काही संबंध नाही. जगाने मानण्याचा आणि परमार्थाचा काही संबंध नाही. माझं माझं आणि कबाड ओझं. माझ्यासाठी सगळं समजलेलं आहे. तुम्हाला समजून घ्यायला उशीर होईल. उदाहरणार्थ समजा या मामीचं नाव स्वाती आहे. त्या बसल्या ध्यानाला. स्वातीचं अस्तित्वच जर पृथ्वीवर नाही तर कशाचा कंटाळा, कशाचा वैताग, कशाचं बोरिंग, काहीच नाही. एक कल्पना करा, गरज नावाचा शब्दच तुमच्या आयुष्यातून हरवून गेला, मनच गळून गेलं. महापुरुषांची लक्षणं सांगतो. त्यांच्या जीवनातून मनच निघून गेलं तर मग काहीच विषय राहत नाही. त्याला सद्गुण काय, दुर्गुण काय, प्रवृत्ती काय, निवृत्ती काय. जेथे भावच संपले तिथे भावना नाही, आसक्ती नाही, जीव नाही आणि शिवही नाही. तुम्ही ऐकून हैराण व्हाल. 1968 ते 1972 मी माझ्या मस्तीत होतो. आधी मला वचन व्हावं लागलं, मग हे सद्गुरू वचन झाले, मग वचन माऊली झाले. हे वचन मला पचन होईना. हे आईबापानं दिलं. मी आधी होतो, आताही आहे, नंतरही राहील. ही वस्तुस्थिती आहे, हे सत्य आहे. माणूस किती आंधळा होतो. अरे चप्पल फाटली तरी दुःखी होतो. किती वेळेला जन्माला आलो, किती वेळेला शरीर सोडले, किती नातेवाईक झाले, किती भाऊ, किती बहिणी, किती आईवडील आणि किती वेळेला लग्न लावले. शब्दाला ब्रह्म म्हटलं आहे. हे शब्द आत्मा उकलण्याचं कार्य करतात. अप्रत्यक्ष चैतन्य ब्रह्म जागवण्याचं काम शब्द करतात. प्रत्यक्षात उतरण्याची ताकद मिळते. त्याची साक्ष हे डोळे आहेत. ही ताकद, ही क्षमता अक्षरात असते. हे गुह्य ज्ञान लोप पावले आहे. जे देव झाले ते आधीच भूतकाळातच घेऊन गेले. जे संत झाले जसे संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, समर्थ रामदास, संत मीराबाई, संत जनाबाई आणि आपण जर प्रेझेंटमध्ये आहोत. पूर्वी हे सर्व होऊन गेले. ते माणसंच होते. त्यांनी स्वतःला घडवलं म्हणून त्यांच्या मूर्ती पूजल्या जातात. दुसरी बाजू ही आहे की माणसाने घडवलेल्या मूर्तीला मान देता आणि ज्याने आपल्याला घडवलं त्याची तर आपल्याला आठवणही येत नाही. त्याचा विषयही डोक्यात येत नाही. जेव्हा श्रीकृष्ण जन्माला आले नव्हते, जेव्हा श्रीराम जन्माला आले नव्हते तेव्हा मोक्ष मिळणं बंद होतं का? तेव्हा साक्षात्कार होणं बंद होतं का? कल्पनेच्या आधारावरचा परमार्थ मानण्याची पाळी आपल्यावर आली आहे. पण जो कल्पनातीत आहे त्याची आठवण नाही. तो तर आपल्या हृदयाच्या स्पंदनात आहे. तिथे लक्ष द्यावं लागेल. त्याची प्राप्ती करायची असेल तर ती हृदयातच होईल. परमार्थाच्या नावाखाली धोका होतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. तो भ्रमही असू शकतो. असं होऊ नये यासाठी एकाग्रता आवश्यक आहे. त्यासाठी स्पंदनावर लक्ष द्या, श्वासावर लक्ष द्या आणि त्याला ओळखा. सुरुवात तर हीच आहे, भोळा भावानी देवा मला पाव. ज्याचा जसा भाव त्याचा तसा देव. आणि शेवट काय आहे? शेवट आहे तुझा तूच भाव आणि तुझा तूच देव. हा भाव येण्यासाठी पवित्रता लागते. ती पवित्रता सद्ग्रंथातून मिळू शकते. संतांच्या ज्ञानामधून आणि सद्गुरूंच्या कृपाशीर्वादातून मिळणाऱ्या त्यांच्या अमूल्य अशा अनुभवातून. परमार्थासाठीची कारणं बाहेर आहेत आणि परमात्मा आत आहे. तुझं आहे तुझं पासी परी जागा चुकलासी. महापुरुषांचं म्हणणं आहे की जोपर्यंत हरिकृपा तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तुला कोणीही फसवू शकत नाही. कृपा सर्वोपरी श्रेष्ठ आहे. जिथे औषधोपचाराने काही आजार मिटत नाही ते हरिकृपेने मिटतात. कृपा करण्याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा स्वतःवर आपला विश्वास असतो. हे ज्ञान वगैरे हा पांगुळगाडा सुरुवातीला गरजेचा असतो. आपला जो आत्मविश्वास निघून गेला तो प्राप्त करण्यासाठी. हे बघा,
आपल्याला खूप प्रिय असणारी व्यक्ती डोळ्यासमोर आली की आपोआप समाधान मिळतं. डोळे भरून येतात, मोहून जातो, आपण बहरून जातो. हा करंट कुठून तयार होतो? ही शक्ती कशी तयार होते? त्यावेळी कोण काय बोलते ते ऐकू येत नाही, समजत नाही. डोळे उघडे, कान उघडे तरी तो गप्प असतो. कोण काय म्हणतो त्याकडे लक्षही जात नाही. संपूर्ण लक्ष आपल्या प्रिय व्यक्तीकडे असते. तसं आपलं लक्ष जेव्हा इतकं एकाग्र होईल तेव्हा एक एक शक्ती आपोआप प्राप्त होतात. ज्या व्यक्तीला शक्तिपात दीक्षा मिळाली त्याच्या जीवनात काही करणं उरत नाही, आपोआप होत जातं. जसं चिंचेच्या झाडाची पाने तोडावे लागत नाही, पिकले की ते आपोआप गळतात, तसं गुरुकृपा प्राप्त करता आली पाहिजे. जसं लहान मुलाला स्वतःसाठी काही करावं लागत नाही, त्याची आईच त्याच्यासाठी सर्व करते, तशी ही गुरुकृपा असते. तुम्हाला जसं माऊलींजवळ आल्यावर प्रेम वाटतं, आदर वाटतो, काही भाविक तर असे आहेत की ते माऊलींची काळजी पण करणार, डोळे पण वटारणार. काही तर असे भक्त पाहिले की मला तोंडावर शाप देतात, माझं तोंडही पाहणार नाही म्हणतात आणि तेच माझ्या आठवणीने रडतात. काही तर मला पाहिलं की डोळ्यातून घळाघळा पाणी येतं त्यांच्या. हा भक्तीचा महिमा झाला. एकदा गुरुमंत्र घेतला की ते फिक्स डिपॉझिट झालं. मग ही गुरुकृपा एक जन्मापुरतीच मर्यादित नसते. जोपर्यंत मोक्ष मिळत नाही, जोपर्यंत आपण मोक्ष प्राप्त करण्यायोग्य बनत नाही, तोपर्यंत हे गुरुकृपेचं डिपॉझिट आपल्यासोबत असतं. शक्तिपात दीक्षेची कृपा ज्याला प्राप्त झाली तो झोपला तरी त्याची साधना चालू असते. कोणत्याही पवित्र किंवा अपवित्र अवस्थेतही ती चालू राहते. त्याला ध्यानाची जोड द्या. आत्म्याच्या नादी लागा आणि ध्यान करा. संपूर्ण संताप, शोक, दुःख, क्लेश, पीडा, कंटाळा, वैताग, कोण मारा, बोरिंग सोडून मुक्त जीवन जगा. या ध्यानाने अशा अशा शक्ती येतात की त्याचं वर्णनही पूर्णपणे करता येणार नाही. एखादा झोपलेला असताना परकाया प्रवेश करता येतो. त्याच्या स्वप्नात जाऊन, त्याच्या अंतर्मनात जाऊन जाणून घेण्याची शक्ती येते. ते जगतच वेगळं, तो आनंदच वेगळा. या सगळ्या अनुभूती मी घेतल्यात. तिथं माझं मन हरवून गेलं. ते जर कुठं स्थिर राहत असेल तर ते भजनात, अन्नदानात राहतं. ते जर कुठं स्थिर राहत असेल तर ते अर्थभावात स्थिर राहतं. असे काही भक्त आहेत, त्यांच्याशी काही संबंध नाही, पण त्यांच्यासाठी सगळा भेद संपला. मी पुरुष आहे का स्त्री आहे, गुरु आहे का शिष्य आहे, ऑफिसर आहे का तरुण आहे, वयाचा, शरीराचा, सकाळ दुपार संध्याकाळचा सगळा भेद संपला. असं कुठलंही नातं नाही किंवा अशा अशरीरी तिथे नाही. समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा सगळा भावविश्वाचा गोपाळकाल आहे. मला तुम्ही गुरु केले असं तुम्हाला वाटत असलं तर हे युगानुयुगाचं नातं आहे. तुमचे अनेक जन्म कोणत्या कोणत्या योनीत झाले, कशा कशा रूपाने आपल्या भेटी झाल्या, हे माझ्या दृष्टिकोनातून युगानुयुगे भेटणं आहे. हे एकाच पृथ्वीवरचं सांगतो. असे अनंत कोटी ब्रह्मांड आहे. हे नातं जुळवावं लागत नाही, ते आपोआप जोडलं जातं. तुम्ही जंत झालात तर मला कावळा होऊन यावं लागेल. हे तुमच्यावर आहे की तुम्ही गुरूंना कोणत्या रूपात पाहू इच्छिता. गुरुदेवांची परीक्षा पाहणं सोडून द्या. गुरूंचे हाल वाचविण्यासाठी तुम्ही संकल्प करा की ह्याच जन्मात मला मोक्ष व्हा. खूप जगवलं मनाला, किती मन बदलले, आता कुठवर हे चालणार. आता हा शेवटचा जन्म व्हावा तुझ्या प्राप्तीचा. ध्यान आपोआप प्राप्तिकीमय आहे. निरंतर ध्यान केल्याने महान प्रकाशाला प्राप्त व्हाल. संत महात्मा भीतर का प्रकाश देते हे. हा परमात्मा अंतरात्म्याकडे लक्ष दिल्यानेच दिसेल. तिथेच परमात्मा आहे. फक्त तेथे पाहण्याने तो प्राप्त होतो. नाभीत असतो तो योग्यांसाठी, भक्तांसाठी तो हृदयात आहे. तुम्हाला वाटतं ना गुरुदेवांची काळजी घ्यावी. मला जर जपायचं ठरलं तर मला तुमची भजनं, तुमचे विचार, तुमची उपस्थिती आवडते. मी ज्यावेळेस उदास असतो, अस्वस्थ असतो, तेव्हा मी तुमची भजनं ऐकतो. तुमची प्रवचनं मला ऐकू येतात आणि मग खूप प्रसन्न वाटतं. परंतु हा तर माझा आविष्कार आहे. मी सहज होऊन भजन लिहितो आणि गातो. मीच पवारताई होऊन वचनायन लिहिते आणि मीच ते वाचते. मीच पवार साहेब होतो आणि विचार मांडतो आणि तेच मी ऐकतो. मला लागत काही नाही. मला कशाचा मोह नाही, कोणती वासना नाही. हो, हे मात्र हवं आहे. मला एक ओढ, एक लगन, एक पहुंच म्हणून तुम्हाला सांगतो. ध्यान मात्रेनं ज्या ज्या वेळेला अंतकरण पूर्ण भावातीत होईल, ज्या वेळेला सुकून, चैन आणि शांती मिळेल, त्यानंतर जयघोष झाला. खऱ्या प्रेमाची पावती तुम्हाला सांगतो. प्रेम झालं की हृदयात पीडा तयार होते. जलन नाही, आग नाही, ओढ नाही, अशी ती पीडा, हा अनुभव येतो. माऊली रे माऊली, कृपेची सावली. मला भेटण्यासाठी काही जीव थांबले आहेत. त्यांना कंडोम आडवे येतात, ऑपरेशन आडवे येते, आईबाप त्यांना बाहेर येऊ देत नाहीत आणि काही माझ्यापासून दूर आहेत, त्यांना मला भेटता येत नाही. अंथरुणात तोंडावर पांघरून घेऊन ते रडतात. मी तुमच्याजवळ आहे म्हणून तुम्हाला प्रेम देऊ शकतो,
परंतु जे माझ्यापासून दूर आहेत त्यांच्यावरही माझं प्रेम आहे आणि ते माझी वाट पाहतात, याचंही मला खूप समाधान आहे. कधी कधी असाही अनुभव आला की ज्या आश्रमात गेलो तिथे वाळलेले झाड शांत झाले, आकाशातल्या ढगांचा अनुभव आला, पावसाच्या थेंबांचाही अनुभव आला. प्रेमाला समजायचं असेल तर पिढेला समजलं पाहिजे. आत्म्याशी आत्म्याचं मिलन म्हणजे परमात्म्याचं मिलन. शिष्याचं सद्गुरूंशी असलेलं प्रेम त्याला भक्ती प्रदान करतं. पृथ्वीवरच्या प्रत्येक नात्याचा अंत हा दुःख असतो. फक्त एकच सद्गुरूंचं नातं असं आहे की ज्याचा अंत सुखदायी होतो. शेवटी एक शेर, आसमान से गिरती बारिश, धरती का आता बास, रहता हूँ ध्यान में, दिल में तुम्हारी प्यास. जयघोषानंतर सस्वरूपी नंदजीचे एक भजन होईल. काय सांगू तुझी ख्याती मेरे गुरुनाथा, जेव्हा नव्हते हे ब्रह्मांड तेव्हा तू होता. काय सांगू तुझी ख्याती मेरे गुरुनाथा, जेव्हा नव्हते हे ब्रह्मांड तेव्हा तू होता. आजच्या प्रवचनातून हे लक्षात घ्यावं लागेल की गुरुदेव आता साधकांना भक्तीतून वरच्या स्टेजला जाण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. बोलता बोलता ते म्हणाले होते की तो माझ्या हृदयातच आहे आणि तो आपल्याला निरंतर पाहतो आहे. मग असं असताना मी माझ्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करणे हा त्याचा अपमान आहे. या मुद्द्यावर जेव्हा चित्त थांबलं तेव्हा लक्षात आलं की अशा ज्ञानानेच आपली बाहेरची भटकंती थांबेल. ज्ञानदृष्टी गुरुदेव देतात, साधकांना ज्ञान मार्गाने चालवत राहतात आणि असं ज्ञान साधकांना त्या दृष्टीने विचार करायला भाग पाडेल. असे विचारच वारंवार आत्ममंथन करायला उपयोगी पडतील आणि हेही सत्यच आहे. वर्षानुवर्षे आम्ही या मार्गावरून चालत आहोत, तरी कोण साधक कुठपर्यंत पोचला आहे हे तर गुरुदेवांनाच माहीत आहे. साधकाची यात्रा लांबणीवर पडत चालली हे ते बघत असताना गुरुदेव त्यांच्या परीने प्रयत्न तर करणारच. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.